जगात अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत, ज्याची माहिती मिळवणं शास्त्रज्ञांसाठीही कोड्यापेक्षा कमी नाही. आजही जगात अश्मयुगीन काळात जगणारे लोक आहेत. या लोकांना आग कशी लावायची हे सुद्धा माहीत नाही. ते शिजवलेलं अन्न देखील खात नाहीत. ही लोक शेती पण करत नाहीत, तर ते शिकार करतात आणि आदी मानवाप्रमाणे अन्न गोळा करून खातात. आज मी तुम्हाला अशाच एका बेटाबद्दल सांगणार आहे, जिथे तुम्ही गेलाच तर तुमचा मृत्यू हा अटळ आहे. मी बोलते नॉर्थ सेंटिनेल बेटाबद्दल, जे बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान बेटाच्या समूहातील एक बेट आहे. नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. नॉर्थ सेंटिनेल बेटावर कोणालाही जाण्याची परवानगी नाही आणि हे लोक देखील आपल्यासोबत संपर्क करू इच्छित नाहीत. याची काही ठराविक कारणं आहेत. 1858 मध्ये इंग्रजांनी अंदमानला त्यांच्या वसाहतीचा भाग बनवलं. तेव्हा इथं अनेक जातीचे 7,000 आदिवासी राहत होते. इंग्रज आल्यावर जे रोग आले, तेव्हा त्या लोकांमध्ये या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती नव्हती. त्यामुळे 150 वर्षांनंतर त्यांची संख्या अवघी 300 झाली. अनेक जमाती नष्ट झाल्या. सेंटिनल जमात ही एकमेव जमात आहे जिने बाहेरील लोकांपासून अंतर ठेवलंय आणि त्यामुळेच ते टिकून आहेत. या बेटावर 60,000 वर्षापासून मानव वास्तव्य करतोय. अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअर पासून हे फक्त 50 किलोमीटरवर आहे. या छोट्याशा बेटावर गेली 60,000 वर्षापासून हा मानव राहतो. पण ते काय खातात, काय बोलतात आणि सुनामी, वादळ यांसारख्या आपत्तींना तोंड देऊनही ते स्वतःला कसं जिवंत ठेवतात, हे आजही आपल्यासाठी एक गूढ रहस्यच आहे. आदिवासींसोबत केलेला प्रथम संपर्क. त्रिलोकनाथ पंडित 1967 मध्ये सरकारी पथकासह या बेटावर पोहोचले. त्यांची बोट बेटावर येताच दुर्बिणीतून पाहिल्यावर सेंटिनेलीज आदिवासी दिसले, पण बोट दिसताच ते जंगलाच्या दिशेने पळून गेले. TN पंडित आणि त्यांचे सहकारी त्यांच्या मागे मागे गेले. तेव्हा जंगलात त्यांना 18 झोपड्या दिसल्या. या लोकांबद्दल पहिल्यांदाच काहीतरी माहिती समोर येणार होती. झोपड्या गवत आणि लाकडाच्या होत्या. मध आणि डुकरांची हाडं होती. तिथे काही लाकडी भांडी, काही भाले आणि बाणही सापडले. बाणाच्या टोकावर लोखंड होतं, ज्यावरून हे लोक धातूशी परिचित असल्याचं दिसून आलं. हे लोक कोणत्याही आदिवासींना भेटू शकले नाहीत, पण त्यांनी तिथं काही धातूची भांडी आणि नारळ सोडले. नंतर या लोकांशी संपर्क झाला तो 1991 मध्ये. तेव्हा TN पंडित यांच्यासोबत मधुमाला चट्टोपाध्याय काही भेटवस्तू घेऊन तिथे गेल्या. सेंटिनेलीज लोक पहिल्यांदाच मधुमालाच्या रूपात एका स्त्रीला भेटणार होते आणि त्याचा परिणामही लगेच दिसून आला. गिफ्ट मिळाल्यानंतर एका आदिवासी माणसाने मधुमालाकडे धनुष्य फिरवला. त्याच वेळी एका आदिवासी महिलेने त्या माणसाला ढकलून बाण मारण्यापासून रोखलं. यानंतरही सेंटिनेलीज लोकांशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण 1996 मध्ये भारतीय सरकारने यावर पूर्णपणे बंदी घातली. 2004 मध्ये आलेल्या सुनामीनंतर या बेटाची हवाई तपासणी करण्यात आली आणि हे लोक सुनामीतून वाचल्याचं समजलं. काही खाद्यपदार्थांची पॅकेट सरकारने यांना देण्याचा प्रयत्न केला, मात्र आदिवासींना हेलिकॉप्टर दिसताच त्यावर बाण सोडायची सुरुवात केली. त्यांना सांगायचं होतं की आम्हाला तुमच्या मदतीची काहीही गरज नाहीये. सेंटिनेल आयलंडच्या आदिवासींशी संपर्क न होण्याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे या लोकांना बाहेरच्या जगाच्या संपर्कात येताच विविध आजार होण्याचा धोका निर्माण होतो. आपण ज्या आजारांशी सहज प्रतिकार करू शकतो, तेवढी स्ट्रॉंग त्यांची इम्युनिटी नाही. 2006 मध्ये 2 मच्छीमार रस्ता चुकले आणि त्यांच्या बोटीसह या बेटाजवळ आले आणि दुर्दैवाने त्यांना आपला जीव गमवावा लागला. असंच 1981 मध्ये जेव्हा एक जहाज बेटाच्या खडकाजवळ आलं, तेव्हा आदिवासींनी धनुष्य बाण आणि भाल्यांनी जहाजाच्या क्रूवर हल्ला करायला सुरुवात केली. मग कसं तरी हेलिकॉप्टरच्या मदतीने त्या लोकांना वाचवण्यात यश आलं. 1974 मध्ये नॅशनल जिओग्राफिकची एक टीम एक डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आली. जगात जेव्हा पहिल्यांदा एखाद्या अस्पृश्य जमातीशी संपर्क केला जातो, तेव्हा काही ठराविक पद्धती वापरल्या जातात. भाषा बोलता येत नसल्याने काही भेटवस्तू देऊन संपर्क साधला जातो. तसेच हावभावातून बोलण्याचा प्रयत्न देखील केला जातो. नॅशनल जिओग्राफिकच्या टीमने सुद्धा हीच पद्धत वापरली, पण त्यांची बोट बेटाच्या जवळ येताच त्यांच्यावर बाणांचा मारा सुरू झाला. एक बाण सरळ डायरेक्टरला येऊन लागला. बाण मारणारा आदिवासी जोरात हसला आणि एका झाडाखाली जाऊन बसला. 3 दिवसांच्या प्रयत्नानंतर टीमला बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचण्यात यश मिळालं. 2018 मध्ये अमेरिकेच्या एका ख्रिश्चन मिशनरीने त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. जॉन ॲलन चाऊ नावाचा हा अमेरिकन नागरिक एका बोटवाल्याला सोबत घेऊन बेकायदेशीरपणे इथपर्यंत आला.
त्याला असं वाटत होतं की या लोकांशी संपर्क करण्यासाठी देवानीच त्याची निवड केली आहे. तो 15 नोव्हेंबरला इथं पोहोचला. त्यांनी 2दा भेटवस्तू देऊन आणि गाणी गाऊन संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला. 17 नोव्हेंबरला चाऊ शेवटचा यावेळी बेटावर गेला आणि तो तिथेच थांबला. त्याने नौकाधारकाला परत जायला सांगितलं. नंतर त्याच्या नौकाधारकाने आदिवासींना चाऊला ओढून नेताना पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह समुद्राच्या किनाऱ्यावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. चाऊ याचा मृतदेह परत आणण्यासाठी भारताकडून अनेक प्रयत्न करण्यात आले, पण जो गेला त्याचे बाणाने स्वागत झाले. नुकतीच नेटफ्लिक्सवर कालापानी नावाची एक वेब सिरीज आली आहे. आशुतोष गोवारीकर आणि मोना सिंग यांची ही सिरीज भविष्याची गोष्ट सांगते. अंदमान आणि निकोबार बेट संपूर्ण जगापासून वेगळं आहे. याचं कारण म्हणजे एक रहस्यमय आजार. या आजारामुळे बेटावर राहणारे लोक काळ्या पाण्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात. वेब सिरीजची कथा बेटांवरच्या एका रहस्यमय आणि प्राणघातक महामारीभोवती फिरते. त्यामुळे तिथे भीतीचं वातावरण आहे आणि या आजाराचा संबंध अंदमानमधल्या एका आदिवासी जमातीसोबत जोडला गेला आहे. तुम्हाला काय वाटतं, या दुर्मिळ आदिवासी जमातीसोबत संपर्क झाला पाहिजे की नाही? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समधून कळवा आणि अधिक माहितीसाठी पाहत रहा बोलभिडू. धन्यवाद.